विठ्ठल
भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारेवाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार रखुमा देवीवरू अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल विठ्ठल पश्चात्स्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवै मुह्यन्ति सूर्या तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुराभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा
चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः जयांची केल्या स्मरण भोरे सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज हृदि प्रदेशं विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय विठ्ठल म्हणे कार्यवाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार नैमित्तिक प्रसंगाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा समारोह सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी ज्ञानबाराव शंकरराव होडगे त्यांच्या तेरवीच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र असणारे कचरू गंगापूजनाच्या निमित्ताने कचरू ज्ञानबाराव होडगे यांच्या नियोजनातून आणि ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवेचा योग संधी प्राप्त झाली ते नारायणराव असतील, त्यांचे सर्व सहकारी मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळी, ग्रामस्थ पुरुष मंडळ, ग्रामस्थ महिला मंडळ आणि परिसरातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्वज्जन गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण अमोल महाराज, त्याचबरोबर गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज, कामाजी महाराज, पवन महाराज आणि सर्वच भजनी मंडळ सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा एक महत्वाचा आणि प्रसिद्ध असा अभंग आहे. अभंगामध्ये कदाचित पाठभेद असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी बाप रखमादेवीवर आहे, काही ठिकाणी रखमादेवीवर आहे, काही ठिकाणी पडवणी राहील कलेवर आहे, काही ठिकाणी पडवणी जाईल कलेवर आहे. आमच्या पाठामध्ये जो आहे तशा पाठातला मी अभंग हा इथं म्हटलेला आहे. मी पाठ केला त्यावेळेला पडवून जाईलच होतं आणि रखमादेवीवर होतं म्हणून तशाच पद्धतीचा अभंग घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज याच्या आवक सर्वसामान्य जडजीवांना सावधानतेचा इशारा देत आहेत. विठ्ठल बेफिकीर असणारा समाज, कदाचित मृत्यूचा ज्याला विसर पडलेला आहे, अशा व्यक्तींच्या करता ज्ञानोबायांनी विशेष करून या अभंगाच्या माध्यमातून सावधानतेची सूचना दिलेली. संतांचं कार्यच आहे समाजाची जागृती करणं. आपण ज्याला समाज जागृती म्हणतो ती खऱ्या अर्थाने समाज जागृती आहे का नाही माहित नाही, परंतु संतांनी जी जागृती दिली ती खऱ्या अर्थाने जागृती आहे. मज निरंतर जागविती हे संतांचं कार्य या मृत्यूलोकामध्ये आहे. म्हणून संत महात्मे जागृती देतात म्हणजे नक्की काय करतात, जाग करतात म्हणजे काय करतात. तर जीवाचं जे खरं हित आहे त्या खऱ्या हिताची जाणीव संत महात्मे याच्यावर जीवांना करून देतात आणि म्हणून संतांचं कार्य हे जागृती देण्याचं काम आहे. या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबांनी जाग करण्याचं काम केलेलं आहे.
आपण या मृत्यूलोकामध्ये उपस्थित झालोत, जन्माला आलोत आणि इथं आल्याच्या नंतर, या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला नक्की काय केलं पाहिजे, आपलं किम कर्तव्य काय आहे, याची जाणीव संत महात्म्यांनी ठिकठिकाणी आपल्याला करून दिलेली आहे. वास्तविक हा देह मिळणं, प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे. नरदेहाची प्राप्ती होणं दुर्लभ कोटीतली गोष्ट आहे. संतांनी त्याचं भरपूर वर्णन केलेलं आहे. साहित्यशास्त्रामध्ये आपल्याला त्याचं ठिकठिकाणी वर्णन सापडतं. जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य भगवान, त्यांचा एक विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाच्या प्रारंभाच्या श्लोकामध्येच आचार्य वर्णन करतात, दुर्लभत्रयमेवैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयः. त्याच्यामध्ये पहिला नंबर जर कशाचा असेल तर तो मनुष्यत्वाचा आहे. मनुष्यत्व प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे. जीवखानी कोणत्याही पद्धतीची प्राप्त होईल, परंतु त्याच्यामध्ये मनुष्यत्व प्राप्त होणं हे अत्यंत कठीणतम अशा प्रकारची गोष्ट आहे. मनुष्य जन्म प्राप्त होण्याकरता लागणारी जी साधन सामुग्री आहे, त्या साधन सामुग्रीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की ते प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. काय लागतं मनुष्य देह प्राप्त होण्याकरता? 2-3 प्रकारच्या शास्त्रांनी 2-3 प्रकारच्या कारणांचा विचार केला आहे. पहिलं कारण आहे, मनुष्य जन्म प्राप्त होण्याच्या करता संचितामध्ये असणारं पाप आणि संचितामध्ये असणारं पुण्य या दोघांचा वाटा समान व्हायला लागतो. त्यावेळेला मनुष्य प्राप्त होतो. या दोघांमध्ये जर कमी जास्त, कमी अधिकपणा असेल तर मग वेगळ्या प्रकारची गती प्राप्त होते. पुण्य जर अधिक असेल तर महाराज वर्णन करतात उत्तम लोकाची प्राप्ती होते, आणि पाप जर अधिक असेल तर नीचतम लोकाची प्राप्ती होते. ज्या वेळेला दोन्ही समान होतं त्यावेळेला मनुष्यत्व प्राप्त होतं. भागवतामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात, सुकृत दुष्कृत समान समी तैची पाविजे मनुष्य भूमी. ज्या वेळेला सुकृत नाम पुण्य आणि दुष्कृत म्हणजे पाप हे समान होईल त्या वेळेला मनुष्य लोकांमध्ये जन्म हा प्राप्त होत असतो. जर कदाचित पाप जास्त झालं तर नीच लोकांमध्ये जावं लागतं आणि पुण्य जास्त झालं तर उच्च लोकांमध्ये जावं लागतं. संत महात्मे वर्णन करतात, पाप पुण्य करुणी जन्मा येतो. प्राणी नरदेहा येऊन हानी केली. महाराज सांगतात, पाप आणि पुण्याची समानता हे नरदेहाला येण्याचं एक मुख्य कारण आहे. समान झाल्याशिवाय नरदेह प्राप्त होणं ही अशक्य गोष्ट आहे. आणि संचितामधलं पाप आणि पुण्य हे दोन्ही समान होण्याकरता लागणारा जो कालावधी आहे, जो वेळ आहे, तो वेळ लक्षात घेऊनही संत महात्मे सांगतात नरदेह प्राप्त होणं दुर्लभ आहे. कारण कमी अधिक होण्याकरता वेळ नाही लागत, पण समान करण्याकरता वेळ लागतो. आपण दुकानामध्ये गेलो ते आता डिजिटल काय म्हणतात त्याला, वजन काठे निघालेले आहेत, परंतु पूर्वी ते तोलायचं होतं, बरोबर ना. तोलत असताना एका बाजूला पाव किलोचं वजन टाकलं आणि दुसऱ्या बाजूला साखर मोजत असताना त्या दुकानदाराला साखर ते वजन कमी जास्त करायला वेळ जास्त लागणार आहे का समान करायला वेळ अधिक लागणार आहे? समान करण्याकरता लागणारा वेळ आहे. आणि म्हणून तो वेळ, तो कालावधी लक्षात घेऊन संत महात्मे सांगतात नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. कारण समान होणे कठीण, कमी अधिक लवकर होऊ शकतो. पहिलं कारण आहे पाप आणि पुण्याची समानता. दुसरं महत्वाचं कारण सांगताय, जे कर्म आहे ते कर्म फलभोग देण्याकरता ज्या वेळेला समोर उपस्थित होतं त्यावेळेला त्या कर्माच्या फलांना भोगण्याकरता मनुष्य जन्म हा प्राप्त होत असतो. ज्ञानोबांनी त्याचं भरपूर चिंतन केलेलं आहे. अगा कर्मा कर्मी
जय उरावे तैती सुख दुःखी फळावे तया ते भोगावयावे देहायका तया ते फळावयावे भोगायका जन्मायका. मला सांगताय सुख दुःखी जे फळावे, जे सुख दुःख रूपी कर्म आहे ते कर्म भोगण्याकरता जीवाला या मृत्यूलोकामध्ये जन्माला